आणि उमाशंकर सर आणि सुबोध भोसले सर यांचे आपण आभार व्यक्त करूया। आणि समालोचक म्हणून मला जॉईन झालेले सन्माननीय प्रमोदजी चोगले, सन्माननीय राहुलजी ताडकर, सन्माननीय दीपकजी चोरगे आणि सिद्धेश यांचे आपण आभार व्यक्त करूया। संपूर्ण आयोजन कमिटीचे आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे। प्रसाद दादा भोईर, किशोरभाई म्हात्रे, अनिल दादा डाकी, विनायकजी गोळे, राजेश पिंपळे अर्थात लालू, सन्माननीय सुधीर भोय आणि या दरम्यान इथे सन्मानित केले जाते। तर या ठिकाणी एक छोटेखानी सत्कार आम्ही घेतोय। या ठिकाणी ॲडव्होकेट सी या ठिकाणी गणेशजी जाधव साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय। आपल्या या मंचावर येऊन त्यांनी आपल्याला सदिच्छा भेट दिलेली आहे। या स्पर्धेमध्ये या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि आपलं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ॲडव्होकेट सन्माननीय या ठिकाणी दिनेशजी जाधव या ठिकाणी आपल्याला भेट देतात। त्यांचा या ठिकाणी नागोठणा प्रीमियर असोसिएशन तर्फे या ठिकाणी आम्ही प्रेमपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। पुन्हा एकदा घेऊन चलतोय याशिनजी मर्चंट साहेबांकडे। तर आमच्या आयोजन कमिटीमध्ये गिरीश मडवी, सुनील बडे, स्वप्नील भोसले, जयेश बावकर, विशाल म्हात्रे, निलेश पिंपळे, प्रमोद चोगले आणि अमोल ताडकर या सर्वांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही हायलाइट्स आपण पाहिल्या। एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना सुशील म्हात्रे यांनी मारलेला तो षटकार आपण पाहिला। अनेक असे हाइलाइट्स नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा या मैदानाकडे। चलिए दोस्तों, पहली गेंद पर चौके से स्वागत किया है वीरेंद्र सहवाग स्टाइल, अपना अकाउंट ओपन किया है, गेंद सीमा रेखा फरार, मिलेंगे रन यहां पे पूरे के पूरे 4। के आए हैं कल्पेश शादाब सुमरा के बल्ले से पहली गेंद पर पहला चौका। देखिए, आपको सभी को याद होगा कि किस तरह से वीरेंद्र सहवाग ने 2011 के विश्व चषक में लगातार 5 मैचों में, जी हां, इसमें दबा हवा में खेला है मिड ऑन के आस, फील्डर आसानी के साथ उस गेंद के नीचे और बड़ा झटका, शादाब सुमरा दूसरी ही गेंद पर मैदान से बाहर। याद यहां पे ताज़ा होगी क्योंकि उन्होंने हैट्रिक अपने नाम किया था। उसी के साथ साथ मिड विकेट से डायरेक्ट हिट लगाने वाले वरवट ने टीम के लवेश, इनकी भी याद यहां पे ताज़ा होगी क्योंकि बहुत सारी यादें हैं इस प्रतियोगिता की। और इस प्रतियोगिता में मेडन ओवर करने वाले गेंदबाज प्रतीक मडवी और आर्यन पारंगे, इनकी भी मैं यहां पे याद दिलाना चाहूँगा क्योंकि एक्स्ट्रा ऑर्डिनरी ये जो काम हुए हैं इस प्रतियोगिता में, जिस तरीके से उन्होंने खेला है। हालांकि किसी टीम को यहाँ पे हार मिली है तो किसी टीम को जीत मिली है, मगर कुछ खिलाड़ियों ने यहाँ पे अपनी प्रतिभा से हम सभी को प्रभावित किया है। इस बीच फिर से एक बार नए बल्लेबाज आए हैं, आशीष ताड़कर स्ट्राइकिंग गेम पर अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार होते हुए कल्पेश राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आती हुई ऑफ कटर ये गेंद। बल्लेबाज हालांकि ढीले हाथों के साथ खेलना चाहते थे, उसे फ्लिक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद शायद शरीर से टकराने के बाद फ्लाइंग स्लीप पे चली गई थी। बहुत ही बढ़िया यहाँ पे वापसी गेंदबाज कल्पेश की। पहले गेंद पर चौका खाने के बाद दूसरी गेंद के ऊपर उसी बल्लेबाज को चलता किया, शादाब सुमरा का विकेट अपने नाम किया। और अब यहाँ पे इस बल्लेबाज को भी चकमा देते हुए और ये रन आउट होने का खतरा साफ मंडराता हुआ। जी हां, रन आउट के रूप में और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। आशीष
इसी सोच के साथ यहां पे बल्लेबाजी की शुरुआत शादाब सुमरा ने की। पहली गेंद पर चौका जड़ा, मगर शादाब सुमरा दूसरी ही गेंद पर लौट गए। उसके बाद यहां पे आशीष को चकमा दिया तीसरी गेंद के ऊपर, और चौथी गेंद के ऊपर उनका रनआउट के रूप में विकेट भी चटकाया है। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 2 बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। खराब शुरुआत बल्लेबाजों के लिए। अब यहां पे सोचना पड़ेगा, गहन और अध्ययन करना पड़ेगा कि अब क्या किया जाए। किसी भी तरह से यहां से रास्ता निकालना होगा। जैसे मैंने कहा कि यह मैच बहुत ही क्रूशल है, दोनों भी टीम यहां से हारने नहीं चाहेगी। यहां से अंतिम मैच खेलने का मौका मिलना चाहिए। अंतिम मैच जीते या हारे हालांकि ज्यादा मायने नहीं रखता, सेमीफाइनल का मैच सबसे ज्यादा इंपॉर्टेंट होता है। सेमीफाइनल में आपको धीरे धीरे एक एक रन बनाकर अपने आप को और अपनी आंखों को यहां पे जमाना होगा, अपने पैर को जमाना होगा। मगर बल्लेबाज फिर से एक बार जोरदार हिट लगाने की कोशिश में चूक गए हैं। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, हालांकि तकदीर वाले रहे कि पैड ऑन नहीं हुए, वरना गेंद अंदर की तरफ आकर स्टंप से भी लग सकती थी। आर्यन पारंगे हालांकि बल्लेबाजी कर रहे हैं, जिन्होंने इस प्रतियोगिता में मेडन ओवर फेंका था वही आर्यन। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। पहली गेंद पर चौका था और 4 रन आने के बाद लगातार 4 गेंदें यहां पे बिंदी भी की है। गेंदबाज का नाम कल्पेश, जी हां, इस पे तबाह उड़ाया है, गैप को भी ढूंढा है। 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, आखिरकार 4 रन के लिए बहुत ही बढ़िया चौका। हालांकि वहां के खिलाड़ी की भी इस चौके की सख्त जरूरत थी बल्लेबाजी करने वाली टीम जय एंटरप्राइजेस राज ट्रांसपोर्ट को, क्योंकि रनों के लिए तड़पा दिया था, तरसा दिया था कल्पेश ने। बीच वाली 4 गेंदें उन्होंने बिंदी की थी, मगर पहली गेंद पर चौका आया और अंतिम गेंद के ऊपर भी चौका आया है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी है मयूर। मयूर आया है अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। 30 गज का दायरा यहां पे बरकरार रहेगा। देखिए किस तरह से पूरी तरीके से फुल मून यहां पे नजर आता हुआ, यानी पूरा घेरा बनाया है। एक मिड ऑफ, एक मिड ऑन, उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट पॉइंट, फ्लाइंग स्लीप और एक शॉर्ट फाइन लेग। जी हां, जोरदार अपील और गेंद ने बल्ले का बाहरी सीधा लिया है और ये तीसरा झटका। बल्लेबाजी करने वाली टीम संकट में। पे सेट होंगे। किसी 2 खिलाड़ियों को अच्छी पारी खेलनी होगी। देखिए 5 ओवर का ये मुकाबला है और इसे जाया नहीं कर सकते आप, क्योंकि सेमीफाइनल का मैच है। देखिए जीते कोई भी, हारे कोई भी, मगर कम से कम 50 का आंकड़ा तो आप स्कोर कार्ड पर लगाने आपका फर्ज बनता है। इसी बीच मयूर फिर से एक बार, जी हां, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को, तकरीबन वाइड गेंद को जबरदस्त तरीके से प्रहार करते हुए खेला है। डी पॉइंट सीमा
बल्लेबाजों के मिजाज में कोई कमी नहीं है, हर एक बल्लेबाज यहां पे आक्रामक तेवर लेके आए हैं। और पहली गेंद हालांकि ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी, उस गेंद का पीछा किया और उस गेंद को पहुंचा दिया डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार, इस मतलब गेंद हवाई सफर करती हुई उड़न खटोला 6 रन। ओनर किशोर जी मात्रे इनकी तरफ से नगद 200 रुपए का इनाम आ चुका है। बहुत बहुत अभिनंदन। मगर देखिए दोनों इन सारे खिलाड़ियों ने किस तरह से अपनी मेंटेलिटी को चेंज किया है। हालांकि विकेट जाते रहे, शादाब सुमरा आउट होने के बाद हालांकि जनार्दन आउट हो चुके हैं, आशीष भी आउट हो चुके हैं, मगर चेतन के ऊपर उसका कोई असर नहीं है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का, 2 गेंदों में 10 रन और टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन। देखिए कभी कभी ये मैंने पढ़ा भी है, अक्सर कहा जाता है भी है कि अटैक इज अ बेस्ट डिफेंस। शायद इसी रणनीति को अपनाते हुए ये बल्लेबाज इस मतलब अच्छी गेंद और परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला और इसी के कारण बल्लेबाज ने भी संभल कर उसे खेला, डिफेंसिव तरीके से खेला और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। साथी बल्लेबाज है आर्यन, 2 गेंदों का सामना किया है आर्यन ने और 4 रन अपनी टीम के लिए अब तक जोड़े हैं। आर्यन भी उसी राह पर चलते हुए, हालांकि बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, यहां पे थोड़ा सा फंबल हुए, थोड़ी सी जगह मिली और उसका फायदा उठाया। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील किया है। हालांकि इसके पहले एक बल्लेबाज आशीष के रूप में रन आउट हुए हैं, उसके बावजूद इन दोनों भी बल्लेबाजों की मैं सराहना करना चाहूंगा। काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट। देखिए दोस्तों, जिस तरह से कोई आंखों से काजल चुराता है उस तरह से मैदानों में रन चुराए जा रहे हैं। हिरनों की तरह यहां पे दौड़ लगाते हुए इन 2 रनों के साथ रनों की संख्या 21 रन। दूसरा ओवर प्रगति पर, अंतिम 1 गेंद शेष। फिर से एक बार मयूर, जी हां इस पर दवा बच गए हैं विकेट कीपर के हाथों से। ये कैच ड्रॉप, जीवन दान मिला है और अब ये जीवन दान कितना महंगा पड़ेगा ये तो आने वाला समय बताएगा। मगर जब जब इतिहास के पन्नों पर जीवन दान मिला है बल्लेबाजों को, उन्होंने इतिहास रचा है। आप सभी जानते हैं रोहित शर्मा का कैच थिसारा परेरा ने सिर्फ 4 के योग पर छोड़ा था, उन्होंने बनाए थे 264 रन। और ये भी आप जानते हैं कि मैक्सवेल का कैच मुजीबुर रहमान ने छोड़ा था, उन्होंने बनाए 201 रन। तो ये होता है दोस्तों, ये अब कहां तक जाएंगे। आर्यन को जीवन दान दिया है, अब ये आर्यन कितने घातक होते हैं। आर्यन ने अब तक 4 गेंदों का सामना किया, 1 चौके के सहायता से 6 रन बनाकर खेल रहे हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 21 रन। पहले ओवर में 8 रन, इस ओवर में आए 13 रन। पहले ओवर में 1 विकेट हासिल किया है और मयूर ने दूसरे ओवर में भी 1 विकेट हासिल किया है। 1 विकेट रनआउट के रूप में आया था। अब तीसरे ओवर के लिए फिर से एक बार कल्पेश आए हैं। 30 गज का दायरा यहां से हट चुका है। राइट हैंडेड बल्लेबाज के लिए देखिए एक डीप स्क्वायर लेग और ऑर्थोडॉक्स यहां पे फील्डिंग नजर आ रही है। ज्यादा कुछ बदलाव नहीं है। मिड विकेट और उसी के साथ एक लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और एक डीप कवर। राइट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है चेतन ने इस पर दबा खेला है, मगर आसमान की बुलंदी, आसमान को चुम्मी लेकर गेंद मिड ऑन की दिशा में। दूसरा रन भी यहां पे ले सकते थे और आखिरकार मन बना लिया। देखते देखते आसानी के साथ दूसरा रन यहां पे मुकम्मल हो चुका है। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आर्यन को जीवन दान मिला है। अब हम सभी की निगाहें आर्यन के ऊपर होगी कि आर्यन की बल्लेबाजी की निखार हमें क्या देखने को मिलेगी। आर्यन का बल्ला क्या यहां पे चलेगा, आर्यन का बल्ला हल्ला करेगा, ऐसा मेरा मन तो बोल रहा है।
क्योंकि जीवन दान जब भी मिलता है तो ऊपर वाले का आशीर्वाद होता है। और इस खिलाड़ी ने आज नाश्ते में क्या खाया होगा, मुझे लगता है नाश्ते में उन्होंने तकदीर की, नसीब की गोली खाई है। ओह, फिर से एक बार कुछ न कुछ वहां पे घटा है जरूर, शायद कैच था या कुछ था, मगर 1 रन तो मुकम्मल, 1 रन पूरा कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन। अब यहां पे धीरे धीरे अपने ट्रैक पर लौटे हैं। दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है। अब यहां पे दोनों भी बल्लेबाजों का मनोवैज्ञानिक दबाव भी थोड़ा सा दूर हो चुका है। अब यहां पे सेट बल्लेबाज को बड़ी लंबी पारी खेलनी ही होगी। आहा, कमाल का यह हेलीकॉप्टर देखने को मिला, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात और हाथों से रन चुरा लिया। देखिए किस तरह से हम मार्केट में देखते हैं कि हमारी माँ बहनें जब जाती है तो उनके गले से चैन निकाल कर भागता है चोर, उस तरह से यहां पे यह रन चुरा लिया है। दूसरा रन बिल्कुल नहीं था। शायद वहां के जो फील्डर है, मिड विकेट के फील्डर, उन्होंने भी सोचा होगा कि ये दूसरे रन की हिम्मत करेंगे, हिम्मत की दाद देनी होगी, अपनी जान जोखिम में डाल दी थी। ओहो, ये तो कमाल का स्ट्रोक, ये तो प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, बिल्कुल नहीं रुकेगी गेंद, गोली की रफ्तार से फिर से एक बार फरार, सीमा रेखा पार, मिलेंगे रन यहां पे 4। हमारे डीजे मास्टर ने क्या गाना सुनाया है, घर घर की कहानी। आप समझ चुके होंगे मुझे क्या कहना है, ये घर घर की कहानी है, आग आग बंशी बंशी। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे कल्पेश, ओहो हो, फिर से एक बार कट किया है गेंद को, गेंद गई है थर्डमैन की जानिब, गेंद सीमा रेखा के पार, मिलेंगे रन फिर से एक बार 4। चौतीस रन, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और जीवन दान मिलने के बाद यहां पे आर्यन ने और 10 रन जोड़े हैं, 2 चौके उसमें शामिल। आहा, इसमें तो अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद नीची रही और अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे। हालांकि अच्छा ये शॉट हो सकता था, मगर गेंद अगर उठी होती तो गेंद बल्ले पर जरूर आई होती। अच्छे पोजीशन में दिखाई दे रहे थे यार इयन, मगर इसी बीच ओवर की समाप्ति। इस ओवर में भी 13 रन खर्च किए हैं गेंदबाज कल्पेश ने, कुल मिला के 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब देखिए 2 ओवर आना बाकी है, यानी 12 रन, 12 गेंदों में कितने रन आपको बनाने हैं, इसका प्लान थोड़ा सा सजाना होगा। 34 रन अगर हो चुके हैं और 16 रन बनते हैं तो 50 का आंकड़ा छुएंगे। 50 का आंकड़ा ये एक फाइटिंग स्कोर कहा जा सकता है इस माहौल में। देखिए थोड़ा सा ठंड भरा माहौल है, फ्लड लाइट में ये मैच चल रहा है और हमने इसके पहले लो स्कोरिंग मैचेस भी देखे। यहाँ पे रन बनाना इतना आसान नहीं है। आप किस तरह से सोचते हैं, क्या 50 तक छूना चाहेंगे कि थोड़ी सी जल्दबाजी करना चाहेंगे और 60-70 पार बनाना चाहेंगे? अगर 60-70 पार बनाना चाहेंगे तो फिर 50 भी नहीं बनेंगे, ये भी देखना होगा। इसीलिए सिंगल और डबल के ऊपर आप कायम रहे और खराब गेंदों का इंतजार करें। आपको 50 का आंकड़ा छूना है, ये दिमाग में रखें, क्योंकि 50 अगर बनते हैं तो आपके पास बहुत ही अच्छे गेंदबाज है, वहां पे बल्लेबाजों को रोक सकते हैं। चेस करते वक्त बल्लेबाजी करना आसान नहीं होता, क्योंकि मनोवैज्ञानिक दबाव उसमें शामिल होता है। और अब यहाँ पे फ्री फ्लो में खेल रहे हैं बल्लेबाज, क्योंकि उनके सामने कोई टारगेट नहीं है, वो बेझिझक और बेधड़क बल्लेबाजी कर रहे हैं। तो ये फर्क होता है बाद में बल्लेबाजी करने का। इसी बीच नए गेंदबाज आए हैं गिरीश, बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, इसमें तो थोड़े से अनोखे अंदाज में खेला था, गेंद बल्ले पर नहीं आई थी, मगर 1 रन तो आसानी के साथ यहाँ पे ले जाएंगे। 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
अभी भी 11 गेंदें आना बाकी। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज फिर से एक बार चेतन, आर्यन। नॉन स्ट्राइकिंग एंड पर चेतन, आर्यन और चेतन, इन दोनों भी बल्लेबाजों ने अपनी टीम की नैया को संवारा है। अब यहां पे सजाना भी होगा। ओहो, उड़ाया उड़ाया उड़ाया, ये गई है गेंद। हो, ऐसा लग रहा था, देखिए वहां के खिलाड़ी भी थोड़ा सा हिप्नोटाइज हुए, उन्हें लगा कि ये गेंद सीमा रेखा पार चली जाएगी छक्के के लिए, मगर वन बाउंस गेंद सीमा रेखा पार, 4 रन। नाथान, ये तीसरा नहीं चौथा चौका है आर्यन के बल्ले से। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। अब ये इस चौके के सहायता से रनों की संख्या 38 रन, 38 रन ऑन स्कोर कार्ड, सॉरी 39 रन हो चुके हैं, 39 रन। अभी भी 10 गेंदें आना बाकी है। इन 10 गेंदों में 4 चौके लग चुके हैं और चेतन के बल्ले से एक चौका और एक छक्का आ चुका है। दोनों भी बल्लेबाजों ने अपनी टीम को संभाला है। मध्य क्रम के बल्लेबाज 4 और 5 नंबर के, हालांकि 1 नंबर, 2 नंबर और 3 नंबर के बल्लेबाज पूरी तरीके से असफल रहे। चला लवकर खेळ चालू करा, पंचांनी जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवू नये अशी विनंती करतोय। आहा, इस मरतबा देखिए आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया है इस अपील में। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, कोई संपर्क नहीं था। बहुत ही लंबे अरसे के बाद यहां पे बिंदी गेंद हमें देखने को मिल रही है, क्योंकि हर गेंद के ऊपर कुछ न कुछ यहां पे रन आते हुए दिखाई दिए। जोरदार अपील है और अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद, आउट करार दिया है, लेग बिफोर द विकेट। और इसी के साथ ये चौथा झटका। फैसला उनके गेंदबाजों ने सही भी साबित किया। पहले कुछ गेंदों में ही 3 बल्लेबाजों को चलता किया था, मगर उसके बाद आर्यन को जो जीवन दान मिला, वहां से गेंद को फिर से एक बार स्पीड मिला है, अलग तरफ अलग राह मिली है। जी हां, उड़ाया उड़ाया है, गई 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 गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। गुरु के चेले नहीं है, ये तन्मय ने यहां पे पहली गेंद पर बताया। जी हां, मगर इस मरतबा देखिए दूसरी गेंद के ऊपर सेंसिबल क्रिकेट, ढीले हाथों के साथ उस गेंद को ढकेला गैप में और दूसरा रन आसानी के साथ पूरा कर लिया। तीसरे रन के लिए भी शायद बाहर निकले थे, मगर देखा जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा। अति घाई संकटात नहीं और जल्दी का काम शैतान का। देखते देखते 4 ओवर की समाप्ति, 47 ऑन स्कोर कार्ड, 47 रन बन चुके हैं। अभी भी 6 गेंदें आना बाकी। और देखिए आंकड़ों का खेल जो जानता है उन्हें मैं यहां पे बताना चाहूंगा,
दूसरे ओवर में खर्च किए थे गेंदबाज ने 13 रन, तीसरे ओवर में आए 13 रन और चौथे ओवर में कितने रन आए? 13 रन। 13 का आंकड़ा बार बार सामने आता हुआ। रनों की संख्या 47 रन। अब अंतिम ओवर के लिए किस गेंदबाज को यह जिम्मेदारी सौंपी जाएगी? मुन्ना बड़े। मुन्ना बड़े नाम की तरह उन्होंने काम भी बड़े बड़े किए हैं। तेजाब फिल्म आपने देखी होगी, वहां पे महेश देशमुख, हालांकि अनिल कपूर का नाम था मगर मुन्ना देशमुख, मुन्ना बहुत फेमस हुए थे उस वक्त से। और ये मुन्ना हमारे बड़े अंतिम ओवर लेके आए हैं। अंतिम ओवर में मुन्ना को कंट्रोल करना होगा, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम रखना होगा, अंकुश लगाना होगा, वरना ये 50 के पार जाएंगे तो 60 के आसपास जाने की कोशिश करेंगे, क्योंकि 6 गेंदे हैं, 6 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन अब बटोरना चाहेंगे। अब डर उनके दिल और दिमाग से निकल चुका है, वो जानते हैं अब कुछ भी हो जाए यहां पे बड़े स्ट्रोक ही खेलने हैं, अभी नहीं तो कभी नहीं। सेमीफाइनल का यह मैच जारी है। उड़ाया, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया मगर गेंद बल्ले पे नहीं आई है। बल्ले के ऊपरी हिस्से पे लगने के बाद डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्ड होती हुई और एक ही रन यहां पे मिलेगा। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ कट हुई थी, एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश यहां पे मुन्ना बड़े की। और इस बीच स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं तन्मय मात्र ने मात्र 2 गेंदों का सामना किया है, 6 रन बनाकर खेल रहे हैं। फुल टॉस बनाकर उसे खेला है सीधे बल्ले से लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ही रन यहां पे मिलेगा। मुन्ना बड़े ने पहली 2 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। बड़े स्ट्रोक खेलने के लिए कोई मौका नहीं है। बहुत ही अच्छी गेंदबाजी। देखिए सोच समझकर आप जब भी गेंदबाजी करोगे ना, बल्लेबाजों को परख के गेंदबाजी करोगे तो आपको कामयाबी मिलनी होगी। देखिए बल्लेबाज को परख लिया। फोर प्लस 9 भी 13 होते हैं। और 49 दिन की सरकार भी आपने सुनी होगी, दिल्ली की सरकार जो कि पहली मर्तबा आई थी केजरीवाल की, 49 दिनों के बाद उन्होंने रिजाइन किया था। प्रतीक कर्जेकर आए हैं। प्रतीक ने गेंदबाजी में हम सभी को प्रभावित किया है, अपना नाम उन्होंने दर्ज किया है, क्योंकि 2 मैच अपने टीम को जीत दिलाने में बहुत बड़ी भूमिका उन्होंने अदा की है प्रतीक कर्जेकर। मगर अब बल्लेबाजी करने का मौका, मात्र 3 गेंदें आपके पास शेष है और पहली 3 गेंदों में मुन्ना बड़े ने बड़े बड़े काम किए हैं। 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च करते हुए एक बल्लेबाज को चलता किया है, वो भी सेट बल्लेबाज को। अब प्रतीक फिर से एक बार चकमा दिया है प्रतीक को, उसी लाइन पर, उसी लेंथ पर, आउटसाइड दी ऑफ स्टंप और एंगल बनाकर ऑफ स्टंप के बाहर कट होने वाली गेंद, बिंदी गेंद। देखिए ये होता है क्रिकेट। इस ओवर में कमाल कर दिया है मुन्ना ने, जहां पे लग रहा था कि कम से कम 10 रन तो आएंगे, मगर मुन्ना ने पहले 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं। अब मात्र 2 गेंदें आना बाकी। प्रतीक के ऊपर भी जिम्मेदारी होगी यहां से कम एक बड़ा स्ट्रोक, मगर बिल्कुल नहीं। प्रतीक को पहचान लिया है मुन्ना ने, भांप लिया है कि वो क्या करना चाहते हैं, क्या करना जानते हैं और क्या करने वाले हैं, और उसी के तहत यहां पे गेंदबाजी करते हुए बार बार लगातार। ये लीजिए फिर से एक बार उसी तरह से लगातार यहां पे 4 गेंदे बिंदी। वेरी वेल डन
गेंदबाज मुन्ना बड़े, आपकी तारीफ तो यहाँ पे बनती है, आपने कंट्रोल किया है। ऐसा लग रहा था कि 50 का आंकड़ा आसानी के साथ पार होगा, मगर 50 के अंदर ही आपने निपटा दिया, सिमटा दिया है। और अब जीतने के लिए पूरे 50 रनों की जरूरत। शोले में गब्बर सिंह पर भी 50,000 रुपए का इनाम था, तो 50 का आंकड़ा आपको याद रहेगा। जीतने के लिए 50 रनों की जरूरत। जब तक फिर से एक बार ये मैच शुरू होता है, तब तक आप सभी को मैं ले चलूंगा हमारे काबिल दोस्त प्रमोद जी के पास। धन्यवाद। धन्यवाद यशिन जी। खरं तर प्रेक्षकांची या ठिकाणी दाद द्यावी लागेल, कारण प्रेक्षक मायबाप या ठिकाणी अजूनही या भर रात्रीमध्ये या ठिकाणी आपले हे सामने पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने सर्व या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय, कारण तुम्हीच या स्पर्धेला मोठं केलं आणि या स्पर्धेची जी कीर्ती आहे ती आपण तुम्हीच या 7 समुद्रापलीकडे पार नेलेले आहात। आणि आता मात्र या स्पर्धेची काही सामने शिल्लक राहिलेले आहेत। आपण पाहतोय जवळजवळ हा सेमीफायनलचा सामना आहे। एक संघ आपण फायनल मध्ये पोहोचलेला पाहिलेला आहे आणि तो म्हणजे दैवी प्रिन्स 11 संघ वरवठणे। फार सुंदर या ठिकाणी खेळ त्याने दाखवून दिला आणि चांगला परफॉर्मन्सच्या बलावर या ठिकाणी आपल्याला शेवटच्या सामन्यापर्यंत त्याने नेऊन ठेवलेला आहे। मात्र या सामन्यामधून जो सध्या चालू आहे या सामन्यामधून विजयी होणारा जो संघ आहे तो मात्र त्यांच्या जोडीला फायनलचा सामना खेळणार आहे। मात्र यावेळेला जर आपण आव्हान पाहिलं तर फार मोठं आव्हान या वेळेला उभं केलेलं आहे। 50 तर 50 धावा जिंकण्यासाठी बनवायचं आहे। सुंदर फलंदाजी या ठिकाणी केली चेतन म्हात्रे। आर्यनचं नाव मात्र घ्यायला अजिबातच विसरणार नाही। खऱ्या अर्थाने या धावसंख्येला आकार देण्याचा जर कोणी काम केलं असेल तर ते मात्र नक्कीच आर्यनने केलेलं आहे। ज्यावेळेला एक झेल सुटला विकेट किपरच्या हातामधून त्यावेळेला मात्र टर्निंग पॉइंट एक जवळ भेटला, एक वेगळं वलन त्या ठिकाणी मिळालं आहे या सामन्याला। आणि खऱ्या अर्थानं आर्यननी आक्रमकता दाखवली आणि कलात्मक पद्धतीने चौकारांची आतषबाजी केली। त्याचबरोबर तन्मय शेवटच्या क्षणामध्ये षटकारांची आतषबाजी करण्यामध्ये यशस्वी झाला। आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जसा रनरेट चालू होता तसा रनरेट जर पाहायला गेला तर नक्कीच 50-55 पर्यंत पोहोचला असता, पण ऐन वेळेला मात्र मुन्नानी अतिशय सुंदर लाईनचा वापर या ठिकाणी केला आणि शेवटचे 4 चेंडू जवळजवळ त्याने निर्धार टाकले आणि म्हणून ही धाव संख्या यावेळेला आवाक्यात आहे। तर नक्कीच 50 धावांचं योगदान द्यावं लागेल एसटी कंस्ट्रक्शन या संघाच्या खेळाडूंना। नक्कीच मगातपासून जर पाहायला गेलं तर एसटी कंस्ट्रक्शन संघाकडे गोलंदाजांचा भरणा जास्त आहे, चांगले गोलंदाज त्या ठिकाणी आहेत, परंतु मात्र गोलंदाजांकडूनच फलंदाजी या वेळेला मात्र कर्णधार करून घेतोय। आणि गोलंदाज जर पाहायला गेलं तर आपण पहा पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकतं कल्पेश वालज, त्याचबरोबर मयूर हिंडेल आपण पाहतो षटक टाकत असताना। मात्र फलंदाजीला ज्या वेळेला पाहतो तेव्हा पहा फलंदाजीला सुद्धा हेच फलंदाज वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत आहेत आणि नक्कीच आपल्या कर्णधाराला चांगली साथ देऊन आपली थोडीशी मदत त्यांना करून इतर साथीदारांना सोबत घेऊन आतापर्यंत या सेमीफायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचलेले आहेत। क्या बात है, नक्कीच त्यांचा हा हौसला बुलंद आहे। निश्चय मात्र केलेला आहे की अशक्यप्राय आव्हान मानलं जात नाही, कारण क्रिकेटमध्ये ती परिभाषाच नाही आहे की कुठलेही आव्हान पूर्ण होणार नाही। मात्र यावेळेला 50 धावांचं आव्हान आहे आणि कठीण नक्कीच असणार आहे, कारण यावेळेला आपण प्रकाश ज्योतामध्ये विचार करतोय तर जवळजवळ रात्रीचा 1:30 वाजून गेलेला आहे आणि 1:30च्या वातावरणात जर पाहिलं तर थोडंसं या ठिकाणी थंड वातावरण निर्मिती या ठिकाणी होत आहे। त्याच्यामुळे जर जोरदार प्रहार जरी केला तरी मात्र चेंडू सीमापार धाडण्यामध्ये कौशल्यपणाला लावावं लागते आणि हीच गोष्ट हे दोन्ही खेळाडू नक्कीच लक्षात ठेवणार आहेत। त्याच्यामुळे कदाचित धावा जमायचा विचारच केला तर गिरीश नो लँड मध्ये ज्या वेळेला तिथं क्षेत्ररक्षक नसेल म्हणजे ज्याला आपण गॅप शॉट म्हणतो त्या गॅप शॉटचा या ठिकाणी नक्कीच उपयोग करणार आहे असं या ठिकाणी अंदाज करतोय। यावेळेला मात्र विकेट किपिंगचं काम वाटतं जनार्दनकडे सोपवलेलं नाही आणि यावेळेला स्वतः चेतन त्या ठिकाणी विकेट किपरचं काम मात्र या ठिकाणी पार पाडण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे। 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय तर या सीमारेषेजवळ ठेवलेला आहे। एक लॉंगाच्या दिशेला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आर्यन आणि लॉंगऑफच्या दिशेला जर पाहिलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय तन्मय। बाकी मात्र पॉइंटला खेळाडू आहे डीप
लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, डीप लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू आहे, त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू त्या ठिकाणी ठेवलेला आहे. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट मिड ऑफला एक खेळाडू त्याने ठेवलेला आहे. असं सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर सुंदर सजवलेलं आहे. मात्र पहिला चेंडू सोपवलेला आहे तो मात्र हातामध्ये शादाबला शाबासकी. पहिला चेंडू या वेळेला मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न होतोय. मात्र यावेळेला उंचावून सहज दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय गिरीश. मात्र यावेळेला नक्कीच आपण जर पाहतोय तर 50 धावांना प्रत्युत्तर देत असताना नक्कीच गिरीश सारखा फलंदाज ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो एक मनोवैज्ञानिक दबाव समोरच्या संघावर टाकत असतो. जर आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये नक्कीच पॉवर प्लेचा विचार करीत असता गिरीशला विकेट सांभाळून फलंदाजी करायची आहे, हे मात्र त्याला नक्कीच त्याच्या माइंडमध्ये आहे आणि सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडूवर त्याने 2 धावा जमवल्यात. सर्कलच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मात्र शादाब काय करतो ते आपल्याला महत्वाचं आहे. शादाबला पाहिजे विकेट, ती मात्र गिरीशची. मात्र गिरीश यावेळेला चकतोय. एक बिंदी गेंद ऑफस्टंपच्या बाजूने टाकला चेंडू होता. थोडासा ऑफस्टंप लाईनच्या बाजूला त्यांनी हा चेंडू ठेवला होता. जर आपण विचार केला पॉवर प्लेचा तर मगापासून जर आपण पाहिलं तर यावेळेला प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सोपवला जात होता, परंतु यावेळेला मात्र थोडीशी रणनीती त्यांनी बदललेली आहे आणि क्रिकेटमध्ये असं व्हावं लागतं, वेल साधून काम पाहावं लागतं. कारण कुठल्याही फलंदाजाला गोलंदाजाला एखाद्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा फॉर्म येऊ शकतो. आणि यावेळेला मात्र भिरकावून देते षटकार. पहिला षटकार या ठिकाणी येतोय गिरीच्या बॅटमधून. शर्यतीच्या दिशेने हा खणाघाती प्रहार करतो. पाहिलं की ही मात्र वेगाने पुढे सरकते. यावेळेला मात्र 6 ने धावसंख्या पुढे सरकल्यानंतर धावसंख्या आपण जर पाहतोय तर 8 या धावसंख्येवर आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने शादाबला मात्र या ठिकाणी संदेश दिलाय की नक्कीच नागोठणे एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं शादाब सुमरा मॅन फ्रॉम आलिशान नागोठणे या वेळेला मात्र गिरीशला चकवण्याचा प्रयत्न करेल. यावेळेला नक्कीच हा चेंडू मात्र ब्लॉकरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. हलकीशी अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु मात्र आत्मविश्वास मात्र या अपीलमध्ये अजिबात कुठे जाणवला नाही. पंचांनी मात्र आपले हात मागे घेतले आणि त्या ठिकाणी आपले इरादे दाखवले की हा चेंडू नक्कीच निर्धाव आहे आणि नक्कीच निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होत असताना शादाबला सुद्धा वाटत असेल की कदाचित मला जर गिरीशची विकेट जर प्राप्त झाली तर मी मात्र माझ्या संघासाठी एक चांगली भरीव कामगिरी करेन. मात्र यावेळेला गिरीश विचार करणार की एक षटकार आल्यानंतर कदाचित एखाद दुसरा सिंगल डबल साठी खेळूया की पॉवर प्लेचा वापर. यावेळेला नक्कीच यावेळेला झेल तेवढाच वेगाने टिपला गेलाय. क्या बात आहे. गिरीशला कळलं सुद्धा नसेल की या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कमांड इज पौर्णिमा आणि बाली ब्रह्मभट यांच्या सुंदर आवाजामध्ये हे गाणं आपण ऐकतोय आणि आयेश जुल्का आणि मिथुन चक्रवर्ती या 2 कलाकारांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. सुंदर या गाण्यानं लोकांना वेड लावलं होतं. या वेळेला मात्र वेड लावलंय ते मात्र शादाबच्या गोलंदाजीनं गिरीशला माघारी परतवले. मात्र यावेळेला झेल ज्याने टिपला त्याचंच खरोखर या ठिकाणी कौतुक करावं असं वाटते त्या क्षेत्ररक्षकाचं. सुंदर झेल टिपला. डोल्याचे पापणी लवते ना लवते तोपर्यंत आपल्या हातामध्ये तो झेल विसावला. मात्र यावेळेला मयूर हेंडे मैदानामध्ये पाहतोय आपण. यावेळेला मात्र उंचावर प्रहार केला जातो स्ट्रेट ड्राईव्ह. मात्र यावेळेला पवेलियनच्या दिशेने जातो चेंडू 6 धावांसाठी. क्या बात आहे. कमाल डिसे.
उंचावलेले आहे. नक्कीच त्यांचा हौसला वाढवणं गरजेचं आहे. त्यांची हिंमत वाढवण्याचं काम हे त्यांचंच आहे आणि म्हणून त्यांची हिंमत वाढवण्याचं काम करत आहेत आणि या ठिकाणी पारितोषिकाचं खैरात या ठिकाणी ते करतात. नक्कीच मयूर हेंडेने घेतलेला षटकार एक नवसंजीवनी या ठिकाणी देऊन जाणार आहे तो मात्र आपल्या संघाला. काही यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं या ठिकाणी बदलण्याचा इरादा कर्णधाराचा आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या षटकाअखेर धावसंख्या 14. एक गडी मात्र बाद झालेला आहे. 50 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा येतात. म्हणजे जवळजवळ जी षटकाची सरासरी आहे ती किमान सरासरी या ठिकाणी एसटी कंस्ट्रक्शन संघ पूर्ण करतोय. आणि नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करेन पंचांना की एवढा वेळ आपण देऊ नका आणि विनंती करेन कर्णधाराला की एवढा वेळ आपण घेऊ नका. आणि घड्याळ लागलेला आहे, 100% लागलेला आहे. परंतु या वेळेला प्रेक्षकांचा विचार सुद्धा आपल्याला करायचा आहे की त्यांना अजून किती थांबवून ठेवायचं आहे. मात्र या वेळेला तन्मय आहे, तन्मय मारा करतोय कल्पेशला, कल्पेश मात्र हाणतोय स्ट्रेट ड्राइव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय धावत. ओ माय गॉड, अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल, क्या बात है, अविश्वसनीय झेल. मात्र या वेळेला मला कपिल देवची आठवण झाली जी विवरिसनचा ज्या वेळेला झेल टिपला होता आणि खरोखर तसाच झेल किती मागे सरला होता कपिल देव हा झेल टिपण्यासाठी, तेवढाच धावत आला त्यावेळेला हा क्षेत्ररक्षक आर्यन पारांगे. आणि या ठिकाणी या झेल साठी मात्र पारितोषिकांचा वर्षाव होतोय तो मात्र त्यांचे संघ मालक या ठिकाणी किशोरभाई म्हात्रे. आर्यनला झेल साठी मिळतात 200 रुपयाचा पारितोषिक. क्या बात है, काय म्हणावं, शब्द नक्कीच अपुरे पडतील. जर या ठिकाणी याशिनजी मर्चंट साहेब जर असते तर नक्कीच यावेळेला नक्की एक सुंदर अशी शायरी या ठिकाणी त्यांनी सांगितली असती. आणि खरोखर तन्मयीला मात्र विकेट मिळते खरी, पण मात्र सार श्रेय जर आपण पाहायला गेलं तर मात्र नक्कीच आर्यन पारांगेला द्यावं लागेल. आणि आर्यन पारांगे यावेळेला 200 रुपयाची आणखीन एक कमाई करतोय. मात्र पैशांपेक्षा कामगिरीला किती महत्व आहे की आपण जी मेहनत घेतलेली आहे फलंदाजीमध्ये ती मेहनत आपल्याला या क्षेत्ररक्षणामध्ये वाया नाही घालवून द्यायची. आणि आपल्यालाच या नागोठणा प्रीमियर लीगचा शेवटचा सामना म्हणजे फायनलचा सामना खेळायचा आहे असं संधान बांधलेला आहे. नक्कीच विचार करून या वेळेला मात्र मुन्ना भडे आणि मयूर हेंडे या दोन फलंदाजांना मात्र विचार करावा लागतोय की या वेळेला जर आपल्या आता आणखीन एक विकेट एखादी जर पडली तर मात्र नक्कीच आपला पुढील धावा जर जाणार आहेत. जर स्कोर रिपोर्ट जर आपण पाहायला झाला तर मात्र खऱ्या अर्थानं 2 विकेट जरी पडले असले तरी मात्र स्कोर त्या मानानं व्यवस्थित असल्याची जाणीव आहे. तर आपण पाहतोय धावसंख्या या ठिकाणी आपल्याला मिळते 15. तन्मय मात्र यावेळेला चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवर बली मिळाला, मात्र या चेंडूवर एकच धाव या ठिकाणी मुन्नाला दिलेले आहे. नक्कीच मयूर हेंडेकडून अपेक्षा आहे कारण मगाशी एक सुंदर असा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि मयूर हेंडे शेवटपर्यंत फलंदाजी करावी. मात्र यावेळेला भिरकावून देते चेंडू पुन्हा एकदा आर्यनच्या वाघाच्या गुहेमध्ये. या वेळेला मात्र मयूरने सुद्धा घाई केली आणि अति घाई संकटात नाही. कमान डीजे विचार करायला पाहिजे होता की या विकेटला किती महत्व आहे आणि जर त्याच्या मागोमाग जर आपली विकेट जर आपण यावेळेला गमावतोय तर नक्कीच आपला संघ फार मागे खेचला जाऊ शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संयम बाळगणं गरजेचं होतं कारण रणजीतचं जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावर लागलेल्या होत्या. अजूनही काही चेंडू या षटकातील येणं बाकी होतं. जर एखाद दुसरा जर फटका या ठिकाणी जर आपल्याला घेता आला असता तर नक्कीच या ठिकाणी स्वागत होते राहुलजी शिंगारे साहेब यांचं. या ठिकाणी त्यांचं स्वागत सन्माननीय अध्यक्ष राजेशजी पिंपले आणि अमोल ताडकर यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत. राहुलजी शिंगारे या ठिकाणी मान्यवरांचा स्वागत सत्कार नक्कीच केला जातोय. म्हणून आम्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्टेजकडे यावं, इतर ठिकाणी कुठेही थांबू नका. आपण स्टेजकडे आले तर आम्हाला आपली जाणीव होणार आहे आणि आम्हाला सदीच्या भेट सुद्धा होणार आहे. या वेळेला मात्र साहिलला पाहतो आपण
की साहिल बऱ्याच मॅच मधून या ठिकाणी फलंदाजीसाठी आला होता, मात्र यावेळेला गरज होती खऱ्या अर्थाने फलंदाजी चांगली करण्यासाठी, परंतु मात्र यावेळेला कंबर कसलेली आहे ती मात्र तन्मयनं, यावेळेला कंबर कसलेली आहे ती मात्र जय एंटरप्राइजेस आणि राज ट्रान्सपोर्ट संघाच्या या सर्व खेळाडूंनी या वेळेला मात्र खूप मेहनत घ्यावी लागेल आणि चांगली फलंदाजी यावेळेला करावी लागणार आहे ती एसटी कंस्ट्रक्शन संघाच्या या ठिकाणी सर्व खेळाडूंना. एसटी कंस्ट्रक्शनच्या खेळाडूला म्हणजेच ओम मस्करला या ठिकाणी धाव घेता आले नाही आणि चेंडू बिसावला मात्र तो शादाबच्या दस्तानामध्ये या ठिकाणी मात्र. तर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतोय तन्मय, मात्र धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे 15. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलो तर 14 धावा आल्या होत्या, मात्र यावेळेला आतापर्यंत फक्त एकच धाव गेलेली आहे आणि यावेळेला मात्र ओम मस्कर पिटाळतोय, चेंडू जातोय, चेंडू या ठिकाणी गॅदर केला जातोय. नक्कीच 2 धावा मिळणार आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्या पुढे सरकते 17 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि नक्कीच मी म्हणेन की 17 धावा सुद्धा काही कमी नाही आहेत. एका दुसरा षटकार, एका दुसरा मोठा फटका जर आपण या ठिकाणी खेळलात आणि त्याच्यामध्ये जर आपण यशस्वी झालात तर नक्कीच विजय आपल्या दृष्टीपथामध्ये येऊ शकतो, यात वादच नाही. परंतु मात्र कंबर कसलेली आहे यावेळेला जय कंस्ट्रक्शनच्या सर्व खेळाडूंनी की नक्कीच या धावांचं संरक्षण करायचं आहे, परंतु मुन्ना बडे मात्र पाय रोवून या ठिकाणी उभा राहणार आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मात्र विजय सोपा नाही तुमच्या पारड्यात जाणं आणि नक्कीच जर मी शेवटपर्यंत थांबलो तर मात्र एक विजयाची माल गळ्यामध्ये घेऊनच जाणार आहे, असा काहीसा निर्धार मुन्नाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण जातो या ठिकाणी माझे साथी कॉमेंटेटर्स या ठिकाणी असणारे सिद्धेशी गायकवाड. धन्यवाद प्रमोद सर. आपण पाहताय एक रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते, ते अर्थात एसटी पाटी कन्स्ट्रक्शन वर्सेस जय एंटरप्राइजेस सर आणि राज ट्रान्सपोर्टच्या संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 50 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी आपल्याला एसटी पाटी कन्स्ट्रक्शन संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. कारण आपण पाहायला गेलं तर 3 मोठे हादरे अर्थात कल्पेश, गिरीश, मयूर हे मात्र माघारी परतलेत. त्यानंतर एक मोठा नाव अर्थात साई सुद्धा माघारी परतलाय. आता मात्र मैदानामध्ये जे आहेत ते मुन्ना बडे आणि सिक्सर किंग ओम मस्कर यांना मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. 2 षटकांचा जर अंत झाला धावसंख्येला तर अर्थात 17 धावा, 50 धावांचं लक्ष आहे. कसं अचीव केलं जाईल पाहिलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज प्रतीक कारजेकर. पहिलाच बॉल आपण पाहिलात तर पंचांनी हात समांतर केले, पंचांना दंडित करायला लावणारा हा चेंडू ते पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव, या अवांतर धावेने मात्र धावकांना आपल्याला भय होताना पाहायला मिळते. प्रतीक कर्जेकरचं कौतुक नक्कीच करावं लागेल, कारण आमचे साथी समालोचक मगाशी आमच्या दीपक जी आमची नक्कीच चर्चा झाली, कारण आजचा दिवस हा प्रतीकचा आहे. कारण काही सामने असे होते जे रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळाले, त्यात मोलाचा वाटा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो अर्थात गोलंदाज प्रतीक याचा. आणि आता ती जबाबदारी खांद्यावरती आहे, कशी पार पाडेल हे पाहावं लागणार आहे. येथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली, बोर्ड आसमानाकडे विकेटचा पत्ता डीजे
मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. इन आणि आउट थोडं फास्ट करायचं, स्पीडअप करा. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहता धावसंख्या झाली अर्थात 18 धावा. मित्रांनो मगाशी मी म्हणालो प्रतीक कर्जेकर का नाव घेतो, तर का त्याची तारीफ करतो, का त्याच्याबद्दल नक्कीच उद्गार काढतो, कारण आपण पाहिलं त्याच प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू नक्कीच अतिरिक्त स्वरूपाचा होता, त्यानंतर मात्र एका ब्लॉकर पद्धत चेंडू आणि येथे आपण पाहिलं तर मुन्नाला माघारी परतवलं. जी बॅट आपल्याला पाहायला मिळाली अर्थात मयूर, आणि मयूरला सुद्धा आपण पाहता येथे मात्र पंचांना बोर्ड आसमानाकडे नक्कीच भाग कर पाहतो, आणि येथे मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. मयूर आला काय आणि गेला काय, विकेटचा पतन. धक्का क्रमांक 6 डीजे. मग आया असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो गोलंदाज प्रतीक कर्जेकर. तर आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात आमचे साथी समालोचक लाडांचा लाडका प्रतीक लाड मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहिलं तर स्ट्राईक करण्यास सुद्धा प्रतीक आहे आणि गोलंदाजी माग सुद्धा प्रतीक आहे. इथे मात्र कोणता प्रतीक हवी ठरणार हे पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहिलं गेलं तर आज पारड जड आहे तिथे मात्र प्रतीकचं. आणि आपण पाहतोय फलंदाज अर्थात प्रतीक लाड त्याच्यावरती कसा हवी ठरेल हे पाहावं लागणार आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आमच्याकडून तर खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच असणार आहेत. पाहूया पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला. हॅट्रिक बॉल आहे आणि त्या बाहेर आड्या बॅट नक्कीच खेळून काढला. ऑनसाइडच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे प्राप्त केली गेली. नक्कीच आपण पाहिलं प्रतीकने मात्र एका धावेने वैयक्तिक खातं खोललंय. एका धावेने आपण पाहताय धावसंख्येत भर होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पाहिली तर अर्थात 19 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावांचं लक्ष आहे. त्या लक्षाचा पाठलाग कसा केला जाईल, 50 धावांचं टार्गेट आहे ते अचीव कसं केलं जाईल हे पाहावं लागणार आहे. मात्र त्यामध्ये आज खरा संकट म्हणून जर कोण उभा असेल ना तो अर्थात सगळ्यांच्या मनात राज्य केले तो आर्यन आपल्याला इथे मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. आपण पाहिलं कालचा दिवस आणि कालच्या दिवसामध्ये जो आमच्या अर्थात आमच्या शेजारचा तो संघ आहे अर्थात कानिपनाथ मराठवाडी संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो दोन्ही खेळाडू एकाच गावामधले आहेत. येथे मात्र सुंदर फटका आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र पंचांकडे वेगळी अपेक्षा केली जाते. मात्र प्रतीक लाड साठी ऑफर असणार आहे. जर आपण शेतकऱ्यांची हॅट्रिक केली तर सन्माननीय संदीपजी राऊत त्यांच्याकडून तब्बल 1500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. प्रतीक लाड आपल्यावरती असलेलं प्रेम या पारितोषिकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. षटकारांची हॅट्रिक करा आणि तब्बल 1500 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करा. संजय सीताबराव यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारामागे संजय सीताबराव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक लाड स्ट्राईकला आहेत. 1500 ऑफर आहे. कशी अचीव करणार हे पाहावं लागणार आहे. आणि येथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्की शरीरापासून चेंडूला दूरवर ठेवलंय आणि डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 3 नक्कीच समाप्त झालं. एंड ऑफ द ओव्हरचा आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्या त्या अर्थात 20 धावा. आणि या षटकाची जर आपण वर्णन पाहिलं सारांश आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा
3 धावा इथे फक्त खर्च केल्यात एक आणि चांगला स्पीड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये 2 विकेट आपल्या खात्यामध्ये नक्कीच जमा केल्यात असा प्रत्येक कर्जेकर आपल्याला पाहायला मिळतो. चांगला स्पेलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र संघ अडचणीत आहे तो अर्थात एस.टी. पाटील कन्स्ट्रक्शन, कारण येणारे 12 चेंडू आणि तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 30 धावा. आपल्या गणिती भाषेमध्ये विचार केला तर 15च्या सरासरीने धावा कराव्या लागतील आणि ही जबाबदारी हे आपल्या खांद्यावरती जर घ्यायची असेल तर मात्र प्रतीक आणि ओम मस्कर याला मात्र ती कामगिरी पूर्ण करावी लागेल. येथे आपण जर पाहिलं तर गिरीश नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. थोडा कान मंत्र नक्कीच देईल, विचारांची देवाणघेवाण तर नक्कीच होईल, मात्र त्या विचारांवरती त्या अवलंबन केलं जाईल का, त्याला फॉलो केलं जाईल का हे पाहावं लागणार आहे. आणि समोरचा संघाचा कर्णधार राजा तन्मयचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण कर्णधार कसा असावा, दिशादर्शक देणारा कर्णधार कसा असावा हे उत्तम उदाहरण तन्मयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहायला गेलं तर चांगली खेळली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपण पाहायला गेलं तर 3 चेंडू नक्कीच त्यांनी फेस केले आणि 9 धावा आपल्या खात्यामध्ये नक्कीच जमा केले. तसेच आपण पाहायला गेलं तर 3 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केले. एक अष्टपैलू कामगिरी येथे तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नक्कीच तन्मय सारखा जर कर्णधार आणि दिशादर्शक आणि असा एक मार्गदर्शक जर आपल्याला कर्णधार लाभला असेल तर नक्कीच संघ आपल्याला फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, सांगता येत नाही कधी रंग बदलेल, सांगता येत नाही. कारण आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये अजून आपल्याला ती जोडी मैदानात पाहायला मिळते, अर्थात सिक्सर किंग ओम मस्कर, तर एका बाजूला आहे लाडांचा लाडका प्रतीक लाड. तर बॉलिंग मार्कवर ज्याने सगळ्यांच्या मनावर राज्य केलं असं आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिलाच चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता, पंचाने हात समांतर केले आणि गोलंदाज आर्यन याला मात्र दंडित केलं गेलं. एक अवांतर धावेने धाव फलक वधारलं, सरसावलं दर्शन केलं, ते अर्थात 21 धावा. मित्रांनो आपण पाहिलं तर मेडन ओव्हर टाकण्यामध्ये त्याचा हातखंड राहिलाय तो अर्थात आर्यन पारंगे आणि प्रतीक मडवी हे 2 गोलंदाज आपल्याला स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळालेत आणि तोच इतिहास पुनरावृत्ती इथे होईल का हे पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅट नाही खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे पाहिलं गेलं मात्र पंचांकडून कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. एक डॉट बॉलची सांगता अर्थात निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आर्यनच्या स्पेलमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो आपण पाहिलं 30 धावांना अजून आपल्या खात्यामध्ये जमा करायचे, 50 धावांचं भलं मोठं लक्ष आहे आणि ते मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला भिरकावला, क्षेत्ररक्षक आले तर विकेटचा पत्तान. मित्रांनो आपण सुद्धा आपल्यावरती हे प्रेम करणारे दिलदार व्यक्तिमत्व आहे, आपलं प्रोत्साहन वाढवणारे पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निबांडर मैदानाच्या आतमध्ये अर्थात साहिल सिंधी आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच संघ अडचणीत आहे, कसा खेळ करणार साहिल. पुन्हा एकदा आपण पाहता प्रत्येक जो आता फलंदाज त्याला मात्र आक्रमण करायचं आहे, मात्र आक्रमण करण्यासाठी आपल्याला चेंडूवरती नजर असणे महत्वाचं आहे. कारण आपण पाहिलं प्रत्येक जो फलंदाज येतो तो मात्र बॅट घुमवतो, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क, कोणताही कनेक्शन इथे मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळत नाही. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र सुंदर चेंडू पंचाने हात समांतर केलाय. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 निभर अतिरिक्त धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावते. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि तब्बल येणारे 9 चेंडू आणि तब्बल 28 धावांची आवश्यकता असणार आहे. चला मित्रांनो आपण अधिकचा वेळ घेताय, प्लीज अधिकचा वेळ आपण घेऊ नका. आपल्याला एक मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती असणार आहे. आमच्या विनंतीला आपण सहकार्य कराल ही नक्कीच
अपेक्षा असणाऱ्या, कारण आपण पाहताय या स्पर्धेचा अर्थात आपल्या मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात नागोठणे असोसिएशन प्रीमियर लीग 2024 आणि या स्पर्धेचा आज हा दुसरा दिवस आहे. मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण आम्हाला जे सहकार्य केलं तसं सहकार्य आजही कराल अशी नक्कीच आशा बाळगतो. जाऊन होतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एका रोसली घेणारा आपण पाहिलं तर दिशा चेंज करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आर्यनचं आज कौतुक करावं लागेल. आज दिवस आर्यनचा आहे. आर्यन आणि आपण प्रतीक हे आज दोन हिरे नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती राज्य करणार आहेत. हा आलेला जो प्रेक्षक वर्ग आहे तो आज का उठला नाही माहितीये का? कारण आर्यनचा खेळ आणि प्रतीकची ती गोलंदाजी. पुन्हा एकदा समोर दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील आणि फेकी करत तद्वर मात्र पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 नि भर होते. आपण जर पाहिलं तर धावसंख्येत अर्थात 23 धावा, 23 ऑन बोर्ड. षटकातील अजून या एक चेंडूचा खेळ बाकी असणार. षटक क्रमांक आपण 4 पाहताय. ओव्हर नंबर 4 चा खेळ मार्गस्थ आहे. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका, अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाही, थोडं स्पीडअप करा. आणि येथे मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि येथे मात्र आपण पाहिलं तर प्रतीक लाड हे मात्र माघारी जमा करायचे आहेत. 6 चेंडू मध्ये आपण हे शेवटकडे पाहण्यात त्यातला एक चेंडू नक्कीच हाताळला गेला. पुढचा बॉल पुन्हा त्या पंचांच्या उजव्या बाजूला. येथे मात्र दिशाहीन चेंडू प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी नक्कीच 2 वर जावी अशा काहीचा प्रकार तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव. या अवांतर धावेने मात्र पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू इथे हाताळला गेला. तो गोलंदाज प्रतीकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगला स्पेल अद्याप तरी याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र पाहिलं गेलं तर 26 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र का वेगवान चेंडू वेगावरती स्वार आहे. इथे मात्र आज प्रतीक आणि आर्यन यांचा हात कोणी पकडू शकत नाही. कारण आपण जर पाहिलं तर सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांचा हा संघ आहे आणि या संघातील जर 2 हिरे आहेत ते 2 हिरे जर असतील तर खरंच या प्रतीक आणि आर्यन यांचं नाव मात्र पहिल्या लिस्ट मध्ये आपण टॉपला पाहणार आहोत. कारण नक्कीच त्या दोघांमुळे त्यांना साथ दिले तर अर्थात दिशादर्शक करणार अर्थात तन्मय. इथे मात्र सुंदर चेंडू आपण पाहिला तर थोडासा सफल झाला. आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 5 चा आपण खेळ पाहता. अजून या 3 चेंडूंचा खेळ बाकी येणं बाकी आहे. आता मात्र सामन्यामध्ये थोडीशी पाहिली गेली तर एका बाजूला औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आडव्या बॅट नाही खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. साहिल आपल्याला पाहायला मिळतो. साहिलच्या बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही आणि आपल्या समोर गोलंदाज कोण आहे ज्याची आज सगळ्यांच्या मनावरती अर्थात आमच्या समालोचकांच्या सुद्धा मनावरती राज्य केलंय असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. एका आपण पाहिलं तर नवा एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो.
पुढचा बॉल आता पुन्हा एकदा पंचांकडे पाहिला गेलाय, मात्र पंचाने पण पाहिलं तर चेंडू कसा पिच झाला, कसा ट्रॅव्हल झाला हे पाहिलं आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. एक लेग बायच्या स्वरूपात धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 भर. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा, अवघ्या 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 25 धावांचं लक्ष आहे. 25 धावा जमा करायच्यात. 25 झाल्यात, 25 कशा जमा करणार, कारण आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे आणि शेवट सुद्धा येणं बाकी आहे. आणि ते मात्र एक सुंदर फटका मात्र सामन्यामध्ये विजयी ठरलाय, तो अर्थात जय इंटरप्राइजेस राष्ट्र ट्रान्सपोर्ट संघ. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसं हारलेल्या संघाचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक सन्माननीय प्रमोद सिंह सरांना विनंती करतोय आणि आलेल्या प्रेक्षकांना आता आपण मंत्रमुग्ध करायचंय. मी घेतो आपली रजा, कुठे जाऊ नका, पाहत राहा, कारण अजूनही मेगा फायनल आहे आणि या स्पर्धेचा आस्वाद घेत राहा. आपली मानाची अभिमानाची स्पर्धा नागोठणे असोसिएशन प्रीमियर लीग 2024. धन्यवाद. तर आपल्याला मिळतोय या ठिकाणी दुसरा फायनलिस्ट, म्हणजे या ठिकाणी दुसरा फायनल मध्ये जाणारा हा संघ आहे जय एंटरप्राइजेस आणि राज ट्रान्सपोर्ट, म्हणजे किशोरभाई म्हात्रे आणि संजयजी भोसले यांचा हा संघ या वेळेला